नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण 3 दिवसापूर्वी एक फवारणी घेतली होती तिसरी. त्याच्यामध्ये ॲसिटा प्रेमाइड नावाचा घटक असलेले हे डायका नावाचं हेरंबा कंपनीचं हे यूज केलं होतं. यानं पांढरी माशी वगैरे थोडीफार चांगल्या प्रकारे कवर होते. हे यूज केलं होतं आणि सोबतच इमामेक्टिन बेन्झोएट आळीसाठी याचा वापर केला होता. तर चांगल्या प्रकारे आळीची कुठं प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दिसत नाही, हे घेतलं होतं. आणि सोबत एक फिप्रोनिल घटक असलेलं 5% एस ए फॉर्मेशनमध्ये अर्धा लिटर ते एक वापर केला होता. आणि सोबतच एक जी आपली जास्त वाढ होत होती त्यासाठी पॅक्लो बिल्ट्रोझोल 40% एस सी फॉर्मेशनमध्ये PGR वापरलं होतं. तर आज आपण ह्या शेतामध्ये रिव्ह्यू बघूया, औषधाने काही फरक पडलेला आहे का. तर याची वाढ रोखलेली आहे का आणि काही रोग वगैरे दिसत आहे का. तर सध्या याला कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे काही दिसत नाही. तर एकदम साधी फवारणी केली होती, जास्त महागाची औषधं न करता नॉर्मली. तरी पण एकदम असं ओकेमध्ये रिझल्ट आलेला आपल्याला दिसतो. हे बघा, थोडं अंतर पण असं कमी पाहिजे, जास्त पाहिजे. जेवढे तुम्ही जवळजवळ सरकी लावाल तेवढं हवा लागत नाही. आता हे झाड मोकळं आहे, याचं कशा प्रकारे मस्त याला फुलपात्ते वगैरे लागलेलं आहे. तर याच्यामध्ये आणखीन आपण चौथ्या फवारणीमध्ये हायको वापरू, म्हणजे कारण याची जास्त वाढ होत आहे. कारण खताचं रान असल्यामुळं. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.